नमस्कार मित्रो, माझी बहीण लाडकी योजना तुमचा फॉर्म अप्रूव्हल रिजेक्ट कसा केला जातो। तर मित्रो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या अर्जाची छाननी अधिकारी लोक कशा पद्धतीने करतात, अर्ज अप्रूव्हल किंवा डिसअप्रूव्हल किंवा रिजेक्ट कशा पद्धतीने करतात हे तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या डेमोमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्ही जो अर्ज भरता ॲपवरती किंवा पोर्टलवरती, ॲपवरती अर्ज केल्यानंतर त्यामध्ये डॉक्युमेंट वगैरे अपलोड करता, ती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चेक कशी करतात, तुमचं नाव वगैरे ॲपमधील माहिती अधिकारी लोक कशा पद्धतीने चेक करतात हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे। आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता, हे आहे अधिकारी लोकांचं पोर्टल। हे पूर्णपणे तुम्हाला हाईड दिसणार आहे। तर पहा, तुम्ही जो अर्ज केलेला असता सिटीजनचं नाव त्यासमोर येतं, त्याचबरोबर सर्वे म्हणजे NYS नंबर जो असतो तो तिथे डिस्प्लेला दिसत असतो। मग उदाहरणासाठी पाहू शकता, इथे मी स्टेटस दाखवतो आहे, हे इन रिव्ह्यू आहे। हे इन रिव्ह्यू आता अप्रूव्ड किंवा डिसअप्रूव्ड कशा पद्धतीने करतात ते पहा। तर पहा, त्या नागरिकाचा डाटा ओपन केला जातो अधिकारी लोकांच्या डिस्प्लेला। उदाहरणासाठी पहा, सिटीजन डिटेल्स तिथे ओपन होते, हाईड दिसत आहे त्या व्यक्तीचं नाव, मोबाईल नंबर, जेंडर, वडिलांचे नाव, हजबंड नेम, विवाहित मॅरिटल स्टेटस दिसतंय। ते तुम्ही जो फॉर्म भरलेला आहात तेच ओपन होतं, तालुका, जिल्हा, पिनकोड, त्यानंतर तुमचा आधारवरचा ॲड्रेस, ग्रामपंचायत कोणती ते टाईप केलेलं आहात ते ओपन होतं, संपूर्ण माहिती इथे ओपन होते। बँकेचं नाव, त्याचबरोबर बँक अकाउंटवरचं नाव, बँक अकाउंट नंबर, IFSC कोड हा सुद्धा चेक केला जातो। त्यानंतर पहा, इथे तुम्ही जी कागदपत्र अपलोड करता, इथे ब्लर दिसत आहे तुम्हाला, पण जी कागदपत्र अपलोड करता ती संपूर्ण कागदपत्र त्या अधिकाऱ्यांच्या डिस्प्लेला ओपन होते। यामध्ये ते फोटो चेक करतात, आधार कार्ड चेक करतात, आधार कार्डवरची माहिती, त्याचबरोबर तुमची भरलेली माहिती ही चेक केली जाते, व्हेरिफिकेशन केलं जातं। अधिवास प्रमाणपत्र म्हणजे जन्म प्रमाणपत्र 15 वर्षापूर्वीचं खरोखरचं आहे का ते चेक केलं जातं। त्याच पद्धतीने उत्पन्न प्रमाणपत्रामध्ये तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्राऐवजी पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड अपलोड करता, ते खरोखरच पिवळे किंवा केशरी आहे का ते ओपन केलं जातं। अर्जदाराचे हमीपत्र त्याच व्यक्तीचं आहे का ते सुद्धा चेक केलं जातं। बँक पासबुक सुद्धा चेक करतात, बँक पासबुकवरचं नाव आणि त्या फॉर्ममध्ये भरलेलं नाव हे सेम आहे का हे चेक केलं जातं। एखादं कागदपत्र जर तुम्ही चुकीचं अपलोड केलेलं असाल तर तुम्हाला डिसअप्रूव्ड किंवा रिजेक्ट केलं जातं। ते कशा पद्धतीने करतात पहा, ही कागदपत्राची छाननी केली जाते। त्यानंतर पहा, इथे पाहू शकता महत्त्वाची बाब आहे, पूर्ण हाईट दिसतंय, ठीक आहे, पण इथे रिजेक्ट आणि अप्रूव्हलचा त्यांना ऑप्शन आहे। उदाहरणासाठी मी पहिला ऑप्शन दाखवतो, रिजेक्ट वरती क्लिक करून। तर पहा, हे महत्त्वाचं आहे, रिजेक्ट दिस सर्वे। तुम्ही आता मी अधिकारी आहे असं समजा फक्त, किंवा जे अधिकारी आहेत ते रिजेक्ट का करतात तर पहा, इथे पाहू शकता नोंदवलेला नाव व आधार कार्ड वरील नाव यात तफावत आहे। समजलं? 2 नंबर पहा, अर्जदाराचं वय 21 ते 65 वर्षाबाबत वयोबाबत नाही, वयोगटात बसत नाही। 3, अर्जदाराचा पत्ता आधार कार्ड नुसार नसल्यास सुद्धा डिसअप्रूव्हल। अर्जदार महिलेचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड यापैकी एक ओळखपत्र जोडले नाही किंवा चुकीचे जोडले आहे तरी तुम्ही डिसअप्रूव्हल किंवा रिजेक्ट। 3 पहा, जन्म ठिकाण महाराष्ट्रातील नाही आणि महाराष्ट्रातील अधिवास असलेल्या 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणते एक ओळखपत्र जोडलेले नाही। आधार क्रमांक चुकीचा नोंदवला असेल तरी सुद्धा कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न 2.5 लाख पेक्षा अधिक आहे तरी सुद्धा डिसअप्रूव्हल। कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्र अथवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जोडले नाही। आता ते तर जोडले नसेल तर डिसअप्रूव्हल असणारच आहे। बँक खात्याचा तपशील, खातेदाराचे नाव, बँक नाव, खाते क्रमांक, IFSC कोड योग्य नाही म्हणजे चुकीचं असेल। बँक खाते आधार संलग्न नाही, अर्जदाराचे हमीपत्र दिले नाही किंवा त्रुटी असल्यास अर्जदार केंद्र शासनाच्या ज्या काही 1500 रुपये योजनाचा लाभ घेत असेल तरी सुद्धा डिसअप्रूव्हल। तुम्ही पाहिलाच असाल मागील व्हिडिओ। 4 चाकी वाहन आहे का, कुटुंबातील सदस्य आयकर करता आहे, कुटुंबातील सदस्य विद्यमान खासदार किंवा आमदार, हे जे काही बाबी आहेत, अर्जदाराचे नाव,
व सादर केलेली कागदपत्र यात तफावत आहे. कुटुंबामधील एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने योजनेचा लाभ घेतला आहे आणि इतर कारणे काय असतील त्या फॉर्ममध्ये, तर ते इतर कारणांमध्ये टाकून इथे तुम्हाला रिमार्क देतात. आणि महत्त्वाची बाब इथे पहा, पार्टियल रिजेक्ट आणि फुल्ली रिजेक्ट. आता पार्टियल म्हणजे काय, तुम्ही पार्टियल केलं तर तुम्हाला बदल करता येतो आणि फुल रिजेक्ट म्हणजे खरोखरच तो अपात्र आहे तर तिथं क्लिक करतात. उदाहरणासाठी इथे क्लिक करून रिजेक्ट करतात. अशा पद्धतीचा हा फॉर्मॅट आहे अधिकारी लोकांकडे. म्हणजे खरोखरच प्रॉपर मध्ये माहिती आहे. जर तुम्ही चुकीची माहिती भरला असाल तर इथे रिजेक्ट केलं जातं. आणि उदाहरणासाठी इथे अप्रूव्हल वर क्लिक केलं, आर यू शुअर यू वॉन्ट टू अप्रूव्ह दिस सर्वे, म्हणजे ह्या व्यक्तीचं तुम्हाला अप्रूव्ह करायचं आहे का. अप्रूव्ह केल्यानंतर पहा इथे तुम्हाला इन रिव्ह्यू मध्ये आहे ते अप्रूव्ड होतं आणि तुम्हाला मेसेज सुद्धा येतो. अशा प्रकारे अधिकारी लोक तुमचा फॉर्म बारीक सारीक चेक करतात आणि खरोखरच तुमचं अप्रूव्हल असेल तर अप्रूव्ड देतात, जर तुमची चुकीची माहिती असेल तर डिसअप्रूव्ड करतात आणि तुम्हाला एक संधी देतात. तर ज्या लोकांचे रिव्ह्यू आहेत त्या लोकांचं अप्रूव्हल होण्यासाठी अधिकारी लोक बसलेले आहेत. आणि तर मित्रो, तुमचा माझी बहीण लाडकी योजनेचा फॉर्म अप्रूव्हल झालाय, पेंडिंग आहे, डिसअप्रूव्ड आहे की रिजेक्टेड आहे, कोणती कारणं असतील कमेंट करा. डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप चॅनल दिलेला आहे, तिथे एक पोल ठेवलेला आहे मी सर्वांसाठी की तुमचा फॉर्म अप्रूव्हल आहे, डिसअप्रूव्हल आहे, रिजेक्ट आहे की काय आहे. तिथे जाऊन पोलला तुम्ही नक्की सबमिट करायचं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअप चॅनल आहे, तिथे जॉईन व्हा. मित्रो, या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पूर्णपणे तुम्हाला हाईड जरी दिसला असेल तर पूर्णपणे महत्त्वाचा होता, कारण तुम्हाला ज्यावेळी फॉर्म भरणार आहात, भरलेला असाल तरी सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता. कारण फॉर्म कसा भरायचा, डिसअप्रूव्हल होऊ शकतं का, रिजेक्ट होऊ शकतं का, त्याची कारणे तुम्हाला इथे देण्यात आलेली आहेत. प्रथमच या चॅनलवर असाल सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.